जळगाव एमआयडीसी परिसरात केमिकल कंपनीला भीषण आग लागली। सकाळी 9:15च्या सुमारास ही भीषण आग लागलेली आणि त्यानंतर कंपनीत केमिकलचा मोठा स्फोट झालाय। अनेक कर्मचारी कंपनीत अडकल्याची माहिती आहे, तर काही मजूर जखमी झाल्याची ही प्राथमिक माहिती समोर आली। स्फोटाच्या आवाजाने एमआयडीसी परिसर हादरून गेलेला आहे। अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। कुठल्या रे? जळगाव शहरातील एमआयडीसी भागातील मोर्या केमिकल कंपनीला भीषण आग लागलेली आहे। आपण बघू शकता आगीचे लोटे भले मोठे आहे। साधारण 5 ते 7 किलोमीटरपर्यंत ह्या आगीचा जो काळा धूर आहे तो आहे। सुमारे याहून या केमिकल कंपनीला जर बघायला गेलं एकंदरीतच साधारणहून 15 ते 20 अग्निबंब जे आहे या ठिकाणी विझवण्याचं युद्ध पातळीवर सुरू आहे। एकंदरीत या ठिकाणी दृश्यांमध्ये बघू शकता आग आटोक्यात येत नाहीये। केमिकल जो आहे तो सातत्याने पसरत चाललेला आहे आणि त्यामुळे अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। आगचे ज्वाला हे मोठे बाहेर निघताना दिसतात। धुवा यदि बघायला गेला तर आकाश हे पूर्ण स्वच्छ दिसत नाही, अक्षरशः काळं दिसत आहे। एकंदरीत आता तरी या ठिकाणी ही आग किती वेळ विझवण्यात चालणार आहे हे कळू शकणार नाहीये। मात्र आगचे सातत्याने विझवण्याचा युद्ध पातळीवर प्रयत्न हा महापालिकेचे कर्मचारी व अधिकारी करताना पाहायला मिळत आहे। वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव। केमिकलचा स्फोट झाला आणि आग लागली। सर, याच्यामध्ये किती लोक अटकलेले आहेत? आता ती माहिती घेऊनच तुम्हाला सांगतो, पण तुम्ही थोडं किती वाजेची घटना आहे सर ही? सकाळी 9:15 वाजेची। 9:15 सर, अद्याप किती लोक अटकले कळू नाही शकले का शासनाला? 9:15ची घटना कळू शकलं नाही, माहिती घेण्याचं काम चालू आहे। आम्ही तुम्हाला सांगतो सविस्तर।